तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आत्मपद येते तेव्हा वाईट आणि चांगली कर्मे हे जळून नष्ट होतात आणि त्या पदाच्या स्थितीमध्ये मी आहे असं ते म्हणतात. नाही दुकाळलो अन्ना परिया मान जनार्दन, देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी. भोगी भोगविता बाळासवे तोच पिता, कर्म अकर्म जळाले प्रौढ तुका ते उरले. मी अन्न सेवन करतो, ते मला अन्नाचा दुष्काळ पडला आहे, फार भूक लागली आहे म्हणून नाही, तर सर्व साक्षी जो जनार्दन आहे, माझा विठ्ठल आहे, त्याचा मान राखावा आणि म्हणून मी जेवण करतो. मी योग्य वेळ अयोग्य वेळ, अन्न शुद्ध अन्न अशुद्ध याचा विचार करत नाही. ती चिंता देवा तूच करावीस. बालकाबरोबर मी जेवायला बसलो तरी आम्हा दोघांना तोच भरवतो, कारण तोच आमचा पिता आहे. ज्या श्रेष्ठ आत्मपदाच्या स्थितीत चांगली आणि वाईट कर्मे जळून जातात, तेच आत्मपद आता माझ्या ठिकाणी उरलेले आहे. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा आपण विठ्ठलाची भक्ती करतो, नामस्मरण करतो, तर त्यावेळेस आपल्याला आत्मपदाची सुद्धा स्थिती प्राप्त होते. पण त्यासाठी तेवढं अगदी श्रद्धेनं आणि भावभक्तीने तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करायला पाहिजे, जसं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. रामकृष्ण हरी.